नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट घेऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर। पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामध्ये होणार बैठक। दुपारी 2:30 वाजता बैठक पार पडणार। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर। स्वागतासाठी सी लिंकवर विद्युत रोषणाई तर दोन्ही नेत्यांची डिजिटल प्रतिमा। पंतप्रधानांच्या एकदिवसीय दौऱ्याच्या निमित्तानं मुंबईतील वाहतुकीमध्ये काही महत्त्वाचे बदल। छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक वाहतुकीसाठी बंद राहणार। देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरुवात आजपासून 19 फेब्रुवारीपर्यंत आयोजन तर मुख्यमंत्री फडणवीसांचं दिग्गज उपस्थिती लावणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आज मुंबईमध्ये बैठक। संध्याकाळी 6 वाजता दत्ता मामा भरणे यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। मंत्री नरहरी झिरवळ यांची आज पत्रकार परिषद। झिरवळांच्या कार्यालयातील लाच प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर आणणार। काँग्रेसचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची आज टिळक भवनामध्ये बैठक। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार। खासदार राहुल गांधींची आज सुनावणी। पुणे न्यायालयामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत खटल्यावर सुनावणी। वर्ध्यामध्ये पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनता दरबार तर 350 पेक्षा अधिक निवेदनकर्त्यांसोबत थेट संवाद। तक्रारींवर वेळेत कारवाईचे संबंधित विभागांना निर्देश। डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृह लवकरच खुलं होणार। नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम सध्या सुरू। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची माहिती। चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली अमित शहांची भेट। नागपूरमध्ये कोरडीत उभारली 161 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती। भव्य मूर्तीचा लोकार्पण सोहळा लवकरच संपन्न होणार। अमित शहांच्या हस्ते हनुमानाच्या मूर्तीचं लोकार्पण होणार। दुखवट्यामध्ये 75 शाळांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र प्रकरणाला केवळ स्थगिती देऊन चालणार नाही। मंत्रालयातील खाबूंची सरकारनं सखोल चौकशी करावी, रोहित पवारांची मागणी। अकोला महापालिकेच्या पहिल्याच सभेमध्ये दादागिरीची भाषा। अकोला शहराच्या विकासाच्या दृष्टीनं चर्चा अपेक्षित असताना प्रत्येक सभेचा अशा प्रकारे गोंधळ उडाल्यानं शहराचा विकास होणार तरी कसा, असा सर्वसामान्यांचा सवाल। भाजपचे गटनेते आणि सभागृह नेते गणेश खणकरांनी घेतली किशोरी पेडणेकरांची भेट। घेऊन विरोधी पक्षनेत्या झाल्याबद्दल अभिनंदन केलं आणि शुभेच्छाही दिल्या। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये समित्यांसाठी धुसफूस। पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला स्थायी आणि इतर महत्त्वाच्या समितीमध्ये स्थान नाही। किशोरी पेडणेकरांना विरोधी पक्षनेता वगळता कोणत्याही समितीमध्ये स्थान नाही। ठाणे पालिका मुख्यालयाच्या आवारातच दारू पार्टी। शासकीय वाहनामध्ये कर्मचाऱ्यांची दारू पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का, याकडे लक्ष। लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट। अल्पसंख्याक विकास विभागानं परस्पर प्रमाणपत्र वाटप। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडनं स्थगिती तर दोषींवर कारवाई करा, फडणवीसांचे आदेश। अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावलं उचलावीत। अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा, सुनेत्रा पवारांचे निर्देश। मुंबई महापालिकेमध्ये महिला राज। मुंबई पालिकेमध्ये पहिल्यांदा महिला विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकरांच्या नावाची घोषणा। मुंबई महापालिकेच्या पहिल्याच सभेत पेडणेकरांच्या नावाची घोषणा। पुण्याच्या महापौरांनी घेतला महापालिकेच्या सुरक्षेचा ऑनफिल्ड आढावा। सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचं महापौर मंजुषा नागपूर यांच्या पाहणीमध्ये समोर। सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिल्या फक्त सूचना। शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोलेंच्या नियुक्तीची घोषणा। महापौर रितू तावडे यांच्याकडनं अमेय घोलेंच्या नियुक्तीची घोषणा। अमेय घोले यांचं नाव जाहीर होताच 50 कोके एकदम ओकेचा नारा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी। मंत्री राणांकडनं वर्सोवा मड येथील विकास कामांची पाहणी। स्थानिक मच्छीमार आणि प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या, मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले निर्देश। राज्यात 75 शाळांना अचानक अल्पसंख्याक दर्जा मंजूर झाल्यानं खळबळ। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे सीआयडी चौकशीची मागणी। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पारेख खान यांची माहिती।
भंडाऱ्यातील तहसील कार्यालयाच्या इमारतीचं लवकरच उद्घाटन करणार. काही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अडचणी होत्या, त्याचा समन्वय झाला. पालकमंत्री पंकज भोयर यांची माहिती. आमदार रोहित पवारांच्या आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद. अजित पवारांचा विमान अपघातासंदर्भात नवीन खुलासे होण्याची शक्यता. आज 10:30 वाजता पत्रकार परिषदेचं नियोजन. अजितदादांच्या विमानामध्ये स्फोटकं होती का? अमोल मिटकरींचा सवाल. घटनेनंतरचे सीसीटीव्ही फुटेज का लपवले जात आहेत? अमोल मिटकरींचा सरकारला सवाल. नाशिकमध्ये किरीट सोमय्या आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक वाद. किरीट सोमय्यांची थेट अरेरावीची भाषा. उद्धव ठाकरेंचे पत्रकार, सोमय्यांचा पत्रकारांवर हल्लाबोल. आसावरी जगदाळेंना शासकीय सेवेत सामावून घ्या. उपमुख्यमंत्री शिंदेंचे पुणे महानगरपालिका आयुक्तांना निर्देश. संतोष जगदाळेंच्या निधनानं कुटुंबीय आर्थिक अडचणीत असल्यानं निर्णयानं त्यांना दिलासा. अकोला महापालिकेतील टिपू सुलतान सभागृह चर्चेत. भाजप काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप. 2012 मध्ये टिपू सुलतानचा सभागृहाला नाव. मला धक्का द्यायला खूप वेळ लागेल. गणेश नाईकांना मी 2 वेळा धक्के दिले आहेत. आमदार मंदा म्हात्रेंची मंत्री नाईकांवर जोरदार टीका. सांगली झेडपीत महायुतीचा आणि भाजपचा अध्यक्ष होईल चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाही, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवारांचं नाव. प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवारांचं नाव. सूत्रांची माहिती. सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेवरून महायुतीमध्ये नाराजीच्या चर्चांवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी हे जिवंतपणाचं लक्षण असल्याचं सांगितलं. जिवंत माणसं एकत्र असतील तर भांडणं होतात, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर आज मंत्री नरहरी झिरवळ यांची पत्रकार परिषद. आज दुपारनंतर सुरुची येथे पत्रकार परिषद. धाडीभर मोठा खुलासा करण्याची शक्यता. देवेंद्र फडणवीस हे रामराज्याचे पाईक, त्यामुळे त्यांनी हनुमानासारखं वागलं पाहिजे. बच्चू कडूंचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला. अकोला महापालिकेच्या दुसऱ्या सभेतही गोंधळ. भाजप आणि ठाकरेंच्या सेनेच्या नगरसेवकांमध्ये जुंपली. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या सभेत मोठा वाद. अजितदादांच्या अपघाताचा डीजीसीएनं लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा, तसंच व्हीएसआर कंपनीवर योग्य ती कारवाई करावी. आमदार रोहित पवारांची ट्विट करत पुन्हा एकदा मागणी. शासकीय दुखवट्यामध्ये 75 शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप. यावर रोहित पवारांचा संताप. तर सर्वच बंगाळ झालाय. माणसाची काही किंमत आहे की नाही? रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया. अजित पवारांच्या अपघाताचा तपास खासगी गुप्तहेर संस्थेकडून होण्याची शक्यता. रोहित पवार अपघाताचा तपास खासगी गुप्तहेर संस्थेकडून करून घेणार. दिल्लीत दौऱ्यात रोहित पवारांनी 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट घेतल्याची माहिती. बारामतीमध्ये अजित पवारांचा 15 फूट उंच पुतळा उभारणार. बारामतीमधील तिरंगा चौकामध्ये उभारणार ब्रॉन्झचा पुतळा. नटराज नाट्य कलादालनात अजित पवारांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं होणार म्युझियम. विकासाच्या रथासोबतच स्पर्धा करण्याची त्यांची लायकी नाही. रवींद्र धंगेकर यांच्याकडनं गणेश नाईक यांच्यावर जहरी टीका. जंगलतोडीच्या मुद्द्यावरून निलेश राणे यांची ट्विटच्या माध्यमातून वनमंत्री गणेश नाईकांवर टीका. लाकूडतोड वनमंत्र्याच्या परवानगीने सुरू आहे का? वन राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे? नाईकांवर जोरदार टीका असणार. अखिल चित्रेंचं ट्विटच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र. मोदी फडणवीसांचे बॅनर सौंदर्य वाढवतात का? आपण हुकुमशाहीकडे वेगानं चाललोय. चित्रेंवर बॅनरबद्दल गुन्हा दाखल झाल्यानं त्यांनी हा निशाणा साधलेला. मनसे नेते संदीप देशपांडेंचं सूचक ट्विट. एक अतिशहाणा समजतो सगळ्यांचा बैल रिकामा. कुठल्याही लेखाशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा. संदीप देशपांडेंचा रोख नेमका कुणाकडे? चर्चांना उधाण. कोल्हापूरमध्ये महापौर आणि उपमहापौरांचा पदग्रहण सोहळा. नूतन महापौर रुपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारला पदभार. जळगाव पालिकेतील स्थायी समिती सदस्यांची नावं जाहीर. विशेष सभेमध्ये महापौर दीपमाला काळे यांच्याकडनं 16 नावं जाहीर. भाजप 10, शिवसेना 5 तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या 1 सदस्याचा यामध्ये समावेश. मी महाराष्ट्राची मुलगी
भाल्याबरोबर तलवार घेऊन मैदानामध्ये उतरली. आम्ही सनातनी बंगालमध्ये येऊन हिंदुस्थानची ताकद दाखवणार. वेस्ट बंगालमध्ये बाबरी बनवणाऱ्यांवर राणांचा हल्लाबोल. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. मुंबई महापालिका भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी भाजपचं पाऊल. मुंबई पालिकेतील शैक्षणिक साहित्याची खरेदी जेम पोर्टलद्वारे करा. अमित साटम यांची महापौर रितू तावडे आणि पालिका आयुक्तांकडे मागणी. वडिलांसाठी लेक मैदानात टीका करणाऱ्यांवर सपकाळांची मुलगी भडकली. वडिलांच्या नावाचा राजकीय गैरवापर करून विरोधकांना बदनाम करण्याचा एक सुनियोजित प्रयत्न. गार्गी सपकाळ यांची फेसबुक पोस्ट. पक्षाच्या कार्यालयावर मोर्चाला परवानगी मिळणार नाही. राजकीय पक्षांना पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा. काँग्रेस भाजपच्या आंदोलनानंतर पुणे पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय. बारामतीमध्ये भाजपचं निषेध आंदोलन. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून संताप. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुलनेवरील वक्तव्याच्या निषेधार्थ भिगवण चौकामध्ये भाजपचं आंदोलन. माझी जीभ कापल्यानं जनतेची सोय होणार असेल तर नक्की जीभ कापा. मात्र भाजपला एक्सपोज करतोय म्हणून जीभ कापायची असेल तर खुशाल कापा. मात्र मी थांबणार नाही. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं ट्विट. काँग्रेस प्रदेश अध्यक्षांच्या विरोधामध्ये उल्हासनगरमध्ये भाजपची निदर्शनं. भाजपकडून आंदोलन. जोरदार घोषणाबाजी. सपकाळांनी माफी मागावी आणि राजीनाम्याची देखील भाजपची मागणी. बीडमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधामध्ये भाजपचं आंदोलन. सपकाळांच्या प्रतिमेला जोडे मारत महिला भाजप पदाधिकाऱ्यांनी फोडल्या बांगड्या. समस्त शिवप्रेमी आणि महाराष्ट्राची माफी मागावी अशी केली मागणी. धुळ्यात हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन. सपकाळांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी. सपकाळांनी जाहीर माफी मागावी आंदोलकांची मागणी. पुण्यातील राड्यावरून रुपाली ठोंबरे पाटील यांचा महापौरांवर निशाणा. मंजुषा दीपक नागपूर यांना महापौर पदाची गरिमा. महापौर पदाचा अर्थ शिस्त शिकवणं अत्यंत गरजेचं. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्वरित क्लास घ्यावा. ठोंबरेंची पोस्ट. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पुण्यातील जखमी कार्यकर्त्यांना फोन. हर्षवर्धन सपकाळ यांनी फोनवरून केली जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस. दगडफेकीमध्ये 3 काँग्रेस कार्यकर्ते जखमी. मुलुंड अपघात प्रकरणी MMRDA कडून DBHILL LGB या सल्लागार कंपनीची हकालपट्टी. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर कारवाई. साताऱ्यामध्ये इस्तकबाले रमजान तकरीब 2026 कार्यक्रम उत्साहात संपन्न. समता विद्यानिकेतन उर्दू शाळेत विद्यार्थ्यांचं कुराण आणि विज्ञानावर प्रभावी सादरीकरण. बदलापूरमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने 19 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय मराठा महोत्सवाचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवशंभू शौर्य गाथा महानाट्याचं आयोजन. उल्हासनगर पालिकेतील कामगार संघटनाधिकारी वर्गासाठी मैदानामध्ये पालिकेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या विविध समस्यांसाठी लढणार. वर्ध्याच्या आर्वीमध्ये खाटू श्याम देवस्थानाची भव्य निर्मिती. 19 फेब्रुवारीपासून भाविकांसाठी दर्शन होणार खुलं. 19 फेब्रुवारीपासून प्राणप्रतिष्ठा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. पुण्यामध्ये गुडलक चौकातील कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याच्या विरोधामध्ये आंदोलन. काळे पट्ट्या तोंडावर बांधत भाजपच्या विरोधात बॅनरबाजी करत मूक आंदोलन. मुंबईत धागा स्वामी नामाचा 10वा वर्धापन दिन सोहळा. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विरहिणीवर संगीतमय भक्तिमय कार्यक्रम. नांदेडमध्ये भूसंपादन न करता बांधली शाळा. संपूर्ण शाळा कोर्टाच्या आदेशानं शेतकऱ्याच्या स्वाधीन. शाळेतील 128 विद्यार्थ्यांचं शिक्षण उघड्यावर. येस बँक सुरक्षा RCG डीलवर EOWची नजर. वधावन यांच्या तक्रारीनंतर खरबळ. संबंधित कागदपत्रांसह तक्रार RBIला पाठवण्यात आली असून नियमानुसार कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. मुलुंड अपघाताच्या प्रकरणी बैठकीमध्ये मुलुंड अपघाताबाबत गंभीर दखल. सर्व प्रकल्पांचं होणार ऑडिट. दक्षता पथक नेमून अधिकारी क्षेत्र भेट देणार. प्रकल्पात हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई केली जाणार. मुंबईतील गजबजलेल्या CSMT स्थानकाच्या रुळावर एक अवलिया झोपलेला असताना ट्रेन आल्यानं काही काळ तणाव. पोलिसांनी
गंभीरता लक्षात घेता व्यक्तीला ताब्यात घेतल्यानं अपघात टळला. सोन्या चांदीच्या भावात पुन्हा घसरण. जागतिक घडामोडींचा सोन्या चांदीच्या भावावर परिणाम. लग्नसराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा. गुंतवणूकदारांची चिंता मात्र वाढली. बीडमध्ये परीक्षेच्या दरम्यान कॉपीचा सुळसुळाट. विद्यार्थ्यांना कॉपी पोहोचवताना व्हिडिओ व्हायरल. प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष. लातूरमध्ये अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी महामोर्चा. या प्रकरणी महाविद्यालयातील अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मोर्चात मोठ्या प्रमाणात संघटनांचा नागरिकांचा सहभाग. सोलापूरमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन. अंगणवाडी सेविकांना तत्काळ शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी. विविध मागण्या मान्य न झाल्यास 24 फेब्रुवारीला भव्य मोर्चा काढण्याचा इशारा. जालन्यामध्ये आमदार अर्जुन खोतकरांनी घेतला लाठीकाठी फिरवण्याचा आनंद. शिवकालीन युद्धकला स्पर्धेदरम्यान त्यांनी हातात लाठी घेत कौशल्यानं लाठी फिरवण्याचा आनंद घेतला. ऑस्ट्रेलियातील 40 साई भक्तांची साई प्रसादाला सदिच्छा भेट. प्रसादालयाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली जाणून. ही सेवा जागतिक स्तरावर आदर्शवत असून साई भक्तांसाठी प्रेरणादायी. भक्तांची प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधत भव्य शिव स्मारक यात्रेचं 8 जिल्ह्यात आयोजन. लातूरमध्ये आगमन होताच यात्रेचं करण्यात आलं जंगी स्वागत. नाशिकच्या कळवणमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रेदरम्यान धरण परिसरामध्ये पाण्याचा अचानक विसर्ग. 3 दुचाकी प्रवाहामध्ये वाहून गेल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी मात्र नाही. भंडाऱ्यामध्ये थकीत मानधनासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन. पंचायत समितीसमोर आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा कर्मचाऱ्यांचा इशारा. इंदापूर ऊस आंदोलन प्रकरणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 2012च्या ऊस आंदोलनातील गुन्ह्यांतून 21 आंदोलकांची निर्दोष मुक्तता. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह कार्यकर्त्यांना न्याय. इंदापूर कोर्टाचा महत्वाचा निकाल. वैतरणा डहाणू लोकल फेऱ्या वाढवण्यासंदर्भात पुन्हा काही निर्णय नाही. लाखो प्रवासी मुंबई ये-जा करतात, मात्र लोकलच्या पुरेशा फेऱ्या नसल्यानं प्रवासी वर्गामध्ये आता नाराजीची लाट. लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्यावर दगडफेक. दगडफेकीच्या निषेधार्थ पुणे शहर पोलीस आयुक्तांना निवेदन. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं निषेधाचं निवेदन. 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर चोरी प्रकरणी नवा ट्विस्ट. मुख्य आरोपीला पाठीशी घालत मला फसवण्याचा पोलिसांचा प्रयत्न. कंत्राटदार संदीप पाटील यांचा गंभीर आरोप. बीडच्या गेवराईमध्ये कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावत आंदोलन. पंचायत समितीमधील लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. धुळ्यातून जाणाऱ्या मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी जमिनीच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध. सरकारकडून जमिनीचा कवडीमोल भाव देत असल्याचा आरोप. विविध मागण्या मान्य होईपर्यंत विरोध कायम राहणार असल्याचा शेतकऱ्यांचा इशारा. मीरा भाईंदर पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलली. 21 फेब्रुवारीला होणार पोलीस भरती. 1000 शिपाई पदांसाठी होणार भरती प्रक्रिया. लातूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.